तर आता ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी। ठाण्यामध्ये प्रति तुळजापूर मंदिराची उभारणी केली जाते। 30 एप्रिलला प्रति तुळजापूर मंदिराची प्राण प्रतिष्ठापना जी आहे ती होणार आहे। शरद पवार आणि प्रतिभा पवारांच्या हस्ते ही प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे। जितेंद्र आव्हाड यांनी आमच्याकडे आणली होती की एक मंदिर उभं करायचं आहे प्रति तुळजापूर, आणि हे मंदिर आता ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन आपण बघतोय हे 3 वर्षापूर्वी आपण त्याचं भूमिपूजन केलं आहे आणि 3 वर्षापासून हे काम चालू आहे। इथे हे अखंड तुम्ही मंदिर बघताय, हे यात कुठेही आर्टिफिशियल मटेरियल आपण यूज केलेलं नाही आहे। लाईक स्टील कॉन्क्रीट असेल किंवा ब्रिक्स असतील असं कुठलंही मटेरियल यात यूज करणं आहे। इथे फक्त ब्लॅक बसाल्ट हा जो स्टोन आहे त्याला आपण काळा पाषाण म्हणतो, या स्टोनमधनं हे कंप्लीट मंदिर आपण रेडी केलेलं आहे। आपण सध्या ठाण्यातील पाचपाकडी या परिसरात आहोत। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून हे पूर्णतः मंदिर उभारण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर 30 फूट कळस हा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। त्यासोबत गजमुख असेल, खांब असतील, नवरत्न असे या ठिकाणी विविध रूपी या ठिकाणी साकारण्यात आलेलं मंदिरासाठी एक दिव्य असं या ठिकाणी मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। जे मंदिर जे आहे ते 30 एप्रिल रोजी शरद चंद्रजी पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे प्रति तुळजापूर मंदिर या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात साकारण्यात आलं आहे। कॅमेरा जितेंद्र सह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।